नमस्कार, मी रवी कुमार. एस फिल्म टेक चॅनल मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे उन्मादम या मूव्हीचा रिव्ह्यू आणि स्टोरी एक्सप्लेन. मित्रांनो, म्हणतात ना, शीतावरून भाताची परीक्षा होते. साऊथच्या विशेषतः मल्याळम सिनेमांचे पोत ओळखायला जास्त वेळ लागत. एकामागून एक अंगावर काटा आणणारे सस्पेन्स क्राईम थ्रिलर देऊन मल्याळम इंडस्ट्रीने आपला हात जगन्नाथ हे सिद्ध केलंय. आज आपण अशाच एका थरारक मेंदूची दही करणाऱ्या साऊथ इंडियन पोलीस इन्व्हेस्टिगेशन थ्रिलर बद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे उन्मादम. चित्रपट नेमका कसला सस्पेन्स आहे? चित्रपटात नेमका कसला सस्पेन्स आहे? पोलीस तपासात कसे गाढवाचा पुतण्या सिद्ध होणारे वळण येतात आणि हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये का बघायला हवा, या सगळ्यांची दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करणारी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, उन्मादम हा सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झालाय. प्रेक्षकांनी यावर अक्षरशः तुटून पडणे हीच प्रतिक्रिया दिली आहे. पब्लिक रिव्ह्यू आणि ऑडियन्स रिॲक्शन पाहता हा चित्रपट केवळ एक साधी क्राईम स्टोरी नसून अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीप्रमाणे प्रेक्षकांच्या अपेक्षेला अजिबात निराश करत नाही. चित्रपटाचा रिव्ह्यू आणि हायलाइट्स थोडक्यात सांगायचे तर, दिग्दर्शन हाताच्या कांकणाला आरसा कशाला, मल्याळम सिनेमाची ग्रीप आणि डार्क टोन यात स्पष्ट दिसतो. कलाकारांचा अभिनय, लीड रोल मधील पोलीस ऑफिसरच्या भूमिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. सस्पेन्स ट्विस्ट शेवटच्या 20 मिनिटात झाकली मूठ 1.25 लाखाची या उक्तीप्रमाणे असा हा रिव्हील होतो की तुमचे डोळे पांढरे होतील. सिनेमा पाहताना प्रेक्षकांच्या छातीत धडधड होणे आणि अंगावर काटा येणे या सर्व गोष्टी अगदी सहज घडतात. आता वळूयात चित्रपटाच्या कथेकडे. काडीची ही कल्पना नसताना शांत पसरलेल्या एका शहरात अचानक एक धक्कादायक घटना घडते. शहरात एका पाठोपाठ एक अशा हत्येच्या घटना घडतात. उथळ पाण्याला खळखळाट फार, याप्रमाणे सुरुवातीला पोलीस याला एक साधारण गुन्हेगारी कृत्य मानतात. पण जेव्हा गुन्ह्याच्या ठिकाणी एक विचित्र कोड सापडतं तेव्हा पोलिसांचे धाबे दणाणत. या केसचा तपास एका कडक आणि जिद्दी पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवले जाते. ऑफिसर जेव्हा या केसमध्ये उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक अशी जोखीम पत्करून खोलवर जातो, तेव्हा त्याला समजतं की हा कोणताही साधा गुन्हेगार नाही, हा आस्तींचा साप आहे. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती असे अनेक पुरावे सापडतात, अनेक पुरावे लागतात, जे 9 दिवस टिकणाऱ्या साध्या सुगाव्यासारखे वाटतात, पण प्रत्यक्षात ते दिशाभूल करणारे असतात. नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा अशा अनेक संशयितांची चौकशी होते. पण मुख्य आरोपी काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीप्रमाणे पोलिसांच्या नाकाखालीच वावरत असतो. चित्रपटाचे नाव उन्मादम का आहे? कारण गुन्हेगाराच्या डोक्यात कसला तरी तीव्र उन्माद म्हणजेच वेडेपणा शिजत असतो. अति तेथे माती या न्यायाने तो पोलिसांना वारंवार आव्हान देतो. पोलीस जेव्हा एका संशयिताला पकडतात तेव्हा समजतं की दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं, कारण खरा मास्टर माइंड वेगळाच असतो. आता जरा या चित्रपटाच्या तांत्रिक बाजूवर नजर टाकूयात. सिनेमॅटोग्राफी, कॅमेऱ्याचे काम इतके उत्कृष्ट आहे की डोळ्याचे पारणे फिटणे नक्कीच अनुभवायला मिळते. डार्क सीन आणि इन्व्हेस्टिगेशनचे सीन्स अतिशय वास्तववादी वाटतात. बॅकग्राऊंड स्कोर, चित्रपटाचं संगीत म्हणजे सोन्याहून पिवळे. प्रत्येक सस्पेन्स सीनला बीजीएम ने जबरदस्त कळस चढवला आहे. स्क्रीन प्ले
कथेची गती वाऱ्याच्या वेगाने पुढे जाते, कुठेही कंटाळा येत नाही आणि प्रेक्षक पडद्याला खिळून राहतात. तर मित्रांनो, शेवटाला गोडी या म्हणीप्रमाणे उन्मादम हा सिनेमा सस्पेन्स क्राईम आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा एक उत्तम नमुना आहे. तुम्ही हा चित्रपट का पाहावा? जर तुम्हाला राक्षसन, अंजान किंवा मल्याळम मधील अन्वेषम सारखे डार्क थ्रिलर आवडत असतील तर या चित्रपटावर डोळे झाकून विश्वास ठेवा. थिएटर अनुभवाबद्दल हा चित्रपट शक्य असल्यास जवळच्या थिएटरमध्येच जाऊन पहा, कारण थिएटरमधील साऊंड सिस्टम आणि व्हिज्युअल्समुळे या चित्रपटाची मजा दुप्पट होणे ठरलेले आहे. रेटिंग मी या चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार्स देईन. मित्रांनो, तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला? तुम्ही उन्मादम हा चित्रपट पाहिला आहे का? नसेल तर नक्की पहा आणि कमेंट मध्ये तुमचे विचार सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.